नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीराच्या पेपर 2मधील आज आपण युरिनरी सिस्टीम या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. तर NCRCMच्या सिलेबस कॉपीनुसार रचना शरीराच्या पेपर 2मध्ये जे पॉईंट्स युरिनरी सिस्टीमच्या अंडर दिलेले आहेत तर त्या सर्व पॉईंटच्या नोट्स आपण आज बघणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आज हा पार्ट 1चा व्हिडिओ असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण किडनी आणि युरेटर या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. थोडासा मोठा टॉपिक असल्याने आणि नोट्स वास्ट असल्याने आपण दोन पार्टमध्ये त्याला डिवाईड करणार आहे. तर आजच्या या पार्ट 1मध्ये आपण किडनीच्या आणि युरेटरच्या नोट्स बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट संपूर्ण पहा व ऐका. तसंच तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ते लिहून घ्या, कारण किडनी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे एक्झामच्या दृष्टीने. आणि आपण ते पण पाहणार आहे की एक्झाममध्ये युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये तुम्हाला किती मार्कांचं वेटेज युरिनरी सिस्टीमसाठी आहे. कारण किडनी हा LAQचा टॉपिक आहे. बऱ्याचदा LAQसाठी विचारला गेलेला आहे प्रिव्हियस इयरला. तर तो व्यवस्थित स्टडी करा. आणि सोबतच जे बाकीचे पॉईंट्स आपण बघणार आहे युरिनरी सिस्टीममध्ये ते SAQच्या दृष्टीने सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. तर जे मी तुम्हाला नोट्स देत आहे ते व्यवस्थित तुम्ही नीट पहा व ऐका. आणि तुम्ही जर टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर तुम्हाला तर माहितीच आहे, आपण प्रत्येक नोट्सचा किंवा कोणत्याही टॉपिकचा व्हिडिओ बघत असताना सुरुवातीला आधी त्या टॉपिकला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये किती मार्कांचं वेटेज आहे ते पाहत असतो. तर युरिनरी सिस्टीम या टॉपिकला तुम्हाला रचना शरीर पेपर 2मध्ये युनिव्हर्सिटी एक्झामसाठी 10 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. 10 मार्कांचं वेटेज म्हणजे तुम्हाला तो टॉपिक MCQ, SAQ आणि LAQ अशा तिन्ही दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर किडनीला आयुर्वेदानुसार वृक्क असं म्हणतात. त्याची उत्पत्ती रक्तमेदप्रसाद वृक्क, संख्या 2, दक्षिण आणि वाम बाजूस. चरक व अष्टांग हृदयकारांनी वृक्काचा उल्लेख कोष्टांगांमध्ये केलेला आहे. त्याचं स्थान सांगितलं आहे. सुश्रुत निदान स्थानामध्ये एक वृक्क वाम तर दुसरे दक्षिण पार्श्वभागी स्थित असते. वृक्कोदो कुक्षी गलोको. स्त्रोतस संबंधामध्ये मेद व स्त्रोतसाचे मूलस्थान वृक्क सांगितलेलं आहे. तर हा थोडासा आयुर्वेदिक पार्ट तुम्हाला किडनी जरी विचारला तरी सुरुवातीला लिहिणं अपेक्षित असतं. त्यानंतर सुरुवात करूयात किडनीला. त्याला सिनोनिम आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ रिनल. नेफ्रॉस सुद्धा म्हणतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ नेफ्रॉन किंवा नेफ्रायटिस. डेफिनेशन: पेअर ऑफ एक्सक्रिटरी ऑर्गन्स सिच्युएटेड ऑन द पोस्टिरियर ॲबडॉमिनल वॉल, वन ऑन इच साईड ऑफ द वर्टिब्रल कॉलम बिहाइंड द पेरिटोनियम. ही त्याची डेफिनेशन झाली. त्यानंतर दे रिमूव्ह द वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ मेटाबॉलिझम, एक्सेस ऑफ वॉटर अँड सॉल्ट्स फ्रॉम द ब्लड आणि मेंटेन द pH. त्याचं लोकेशन कुठे आहे तर ऑक्युपाईज द एपिगॅस्ट्रियम, हायपोकॉन्ड्रिक, लंबार अँड द अम्बिलिकल रिजन्स. तर हा झाला किडनीबद्दल इंट्रोडक्टरी पार्ट. त्यानंतर एक्सटेंट. आता कुठेपर्यंत एक्सटेंडेड आहे किडनी, म्हणजे कुठे कुठे पसरलेली आहे तर वर्टिकली एक्सटेंड्स फ्रॉम द अपर बॉर्डर ऑफ T12 टू द सेंटर ऑफ बॉडी ऑफ L3. राईट किडनी इज स्लाइटली लोअर दॅन द लेफ्ट. राईट किडनी थोडीशी खालच्या साईडला असते लेफ्टपेक्षा. लेफ्ट किडनी इज लिटल नियरर टू द मिडन प्लेन दॅन द राईट. ट्रान्सपायलोरिक प्लेन पासेस थ्रू द राईट किडनीच्या कुठल्या पार्टमधून, अपर पार्ट ऑफ हायलम, आणि लेफ्ट किडनीच्या लोअर पार्ट ऑफ हायलममधून. त्यानंतर शेप, साईज, वेट आणि ओरिएंटेशन कसं आहे. इच किडनी इज अबाउट 11 सेंटीमीटर लॉंग, 6 सेंटीमीटर ब्रॉड अँड 3 सेंटीमीटर थिक. लेफ्ट किडनी इज लिटिल लॉंगर अँड नॅरोवर दॅन द राईट किडनी. त्याचं वेट सांगितलं आहे मेलमध्ये 150 ग्राम आणि फिमेल्समध्ये 135 ग्राम. त्यानंतर त्याचा कलर रेडिश ब्राऊन इन कलर सांगितलं आहे. लॉंग ॲक्सिस ऑफ किडनी इज डायरेक्टेड डाऊनवर्ड्स अँड लॅटरली, सो अप्पर पोल्स आर नियरर टू द मिडियन प्लेन दॅन द लोअर पोल्स. त्यानंतर इन फिटस किडनी इज लोब्युलेटेड अँड मेड अप ऑफ 12 लोब्युल्स. आफ्टर बर्थ लोब्युल्स ग्रॅज्युअली फ्यूज, सो इन अडल्ट किडनी इज युनिफॉर्मली स्मूथ. त्याचा शेप सांगितला आहे बीन शेप, त्यामुळे तुम्हाला किडनीची डायग्रामसुद्धा खूप इझी पद्धतीने काढता येईल. बीन शेप एक डायग्राम काढायची, त्याला लेबल्स द्यायच्या. एक्सटर्नल फीचर्समध्ये इट हॅज 2 पोल्स, अप्पर अँड लोअर, 2 सरफेस, अँटिरियर आणि पोस्टिरियर सरफेस. त्यानंतर 2 बॉर्डर्स असतात, लॅटरल बॉर्डर आणि मेडियल बॉर्डर. आता एक एक बघूयात. तर अप्पर पोल इज ब्रॉड रिलेटेड टू द करस्पॉन्डिंग सुप्रारिनल ग्लँड. लोअर पोल इज पॉइंटेड. अँटिरियर सरफेस इज इरेग्युलर. पोस्टिरियर सरफेस इज फ्लॅट. लॅटरल बॉर्डर ही कॉन्वेक्स असते आणि मिडियल बॉर्डर ही कॉन्केव्ह असते. तर ह्यावरून डायग्रामवरून सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी लिहू शकता 2-3. मेडियल पार्ट शोज हायलस और हायलम, म्हणजे किडनीच्या मधून एक स्ट्रक्चर असतं त्याला आपण हायलम असं म्हणतो. हायलम कसं असतं तर फ्रॉम अँटिरियर टू पोस्टिरियर, त्यामध्ये रिनल वेन असते, रिनल आर्टरी असते, रिनल पेल्विस, एक्सपांडेड पार्ट ऑफ द युरेटर. त्यानंतर किडनीचे रिलेशन्स. सुरुवातीला रिलेशन जे कॉमन आहेत दोन्ही किडनींसाठी, म्हणजे दोन्ही किडनींमध्ये ते रिलेशन्स येतातच. द अप्पर पोल ऑफ इच किडनी इज रिलेटेड टू द करस्पॉन्डिंग सुप्रारिनल ग्लँड. म्हणजे काय तर राईट किडनी असेल तर राईट सुप्रारिनल ग्लँडशी रिलेशन आहे, लेफ्ट किडनी असेल तर लेफ्ट सुप्रारिनल ग्लँडशी. द लोअर पोल्स लाई अबाउट 2.5 सेंटीमीटर अबाव द इलियाक क्रेस्ट. त्यानंतर द मिडियल बॉर्डर ऑफ इच किडनी इज रिलेटेड टू सुप्रारिनल ग्लँड अबाव द हायलस टू द युरेटर बिलो द हायलस. हे झाले कॉमन रिलेशन्स. त्यानंतर पोस्टेरियर रिलेशन्समध्ये डायफ्राम, मेडियल अँड लॅटरल आर्क्युएट लिगामेंट्स, सॉस मेजर, क्वाड्रॅटस लंबोरम, ट्रान्सवर्स ॲबडॉमिनिस, सबकोस्टल वेसल्स, सबकोस्टल, इलियो हायपोगॅस्ट्रिक आणि इलियो इंगर्नल नर्व्स. द राईट किडनी इज रिलेटेड टू द 12th rib अँड द लेफ्ट किडनी टू द 11th and 12th ribs.
तर आत्ता जे आपण पोस्टरियर रिलेशन्स बघितले राईट किडनीचे, तर त्याचा हा डायग्राम आहे. काही नाही, बीन शेप एक डायग्राम काढायचा. त्याच्यानंतर सगळ्यात वरती डायफ्राम, त्याच्या खाली 12 रिब, त्याच्यानंतर ज्या आपल्या लिगामेंट्स आहेत मेडियल आणि लॅटरल आर्क्युएट लिगामेंट, त्या लिगामेंट्स दाखवायच्या. त्यानंतर खाली 2 ते 3 स्ट्रक्चर आहेत, जसं की नर्व आहेत, इलिओ हायपोगॅस्ट्रिक नर्व, इलिओ इंग्वायनल नर्व, त्यानंतर क्वाड्रॅटस लंबोरम. तर हे सर्व स्ट्रक्चर दाखवायचे आणि एक सॉस मेजर मसल दाखवायची. तर ते पोस्टरियर रिलेशन्स ऑफ किडनीची डायग्राम तयार होते. त्यानंतर नेक्स्ट अँटेरियर रिलेशन्समध्ये सुरुवातीला राईट किडनीचे राईट सुप्रारिनल ग्लँड, लिव्हर, सेकंड पार्ट ऑफ ड्युडेनम, हेपॅटिक फ्लेक्चर ऑफ कोलॉन, स्मॉल इंटेस्टाईन. त्यानंतर लेफ्ट किडनीच्या अँटेरियर रिलेशन्समध्ये लेफ्ट सुप्रारिनल ग्लँड, स्प्लीन, स्टमक, पॅनक्रियाज, स्प्लेनिक वेसल्स, स्प्लेनिक फ्लेक्चर अँड डिसेंडिंग कोलॉन आणि जेजुनम. आता जे आपण आत्ता रिलेशन्स बघितले त्याची ही डायग्राम आहे. तर ही सुद्धा डायग्राम तुम्ही पेपरमध्ये काढू शकता. मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगतोय रचना शरीराच्या की प्रत्येक जो आपण ऑर्गन बघतोय त्याचा कमीत कमी एक डायग्राम तुम्ही बघून ठेवा किंवा स्टडी करून ठेवा. कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला आन्सर लिहायचं असतं, SAQ असो LAQ असो, तेव्हा तुमच्या थिअरॉटिकल नॉलेजसोबतच ते डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे प्रत्येक ऑर्गनची कमीत कमी एक डायग्राम तरी तुम्ही प्रॅक्टिस करून ठेवा. त्यानंतर नेक्स्ट किडनीमध्ये काय काय असतं, तर फायब्रस कॅप्सूल्स, त्यानंतर पेरिनियल ऑर पेरिनेफ्रिक फॅट, रिनल फेशिया, पॅरारिनल ऑर पॅरानेफ्रिक फॅट, कॅप्सूल्स ऑर कवरिंग्स ऑफ द किडनी आहेत. हे काय आहेत, कवरिंग्स आहेत किडनीचे फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड, म्हणजे आतून बाहेर. तर एक एक बघूयात. फायब्रस कॅप्सूल, इट इज द थिन मेम्ब्रेन विच क्लोजली इन्व्हेट्स द किडनी अँड लाईज द रिनल सायनस. नॉर्मली इट कॅन बी स्ट्रिप्ड ऑफ फ्रॉम द किडनी. त्यानंतर पेरिरिनल किंवा पेरिनेफ्रिक फॅट, अ लेअर ऑफ ॲडिपोस टिश्यू लाईंग आउटसाइड द फायब्रस कॅप्सूल. It is thickest at the border of kidney and fills up extra space in the renal sinus. त्यानंतर रिनल फेशिया, इट हॅज 2 लेयर्स, अँटेरियर आणि पोस्टेरियर. त्यानंतर चौथा आहे पॅरारिनल किंवा पॅरानेफ्रिक फॅट, इट इज आउटसाइड द रिनल फेशिया, व्हेरिएबल अमाउंट ऑफ द फॅट, इट इज मोर अबंडंट पोस्टेरियरली अँड टुवर्ड्स द लोअर पोल ऑफ किडनी, इट फिल्स अप द पॅरावर्टिब्रल गटर अँड फॉर्म्स द कुशन ऑफ किडनी. तर ह्या किडनीच्या कवरिंग्स होत्या किंवा लेयर्स होत्या. त्यानंतर वॅस्क्युलर सेगमेंट्समध्ये द सेगमेंट्स आर अपायकल, अपर, मिडल अँड लोअर ऑन द अँटेरियर एस्पेक्ट आणि पोस्टेरियर एस्पेक्टला सीन ऑन द पोस्टेरियर पार्ट्स. त्यानंतर ब्लड सप्लाय ऑफ द किडनी. आता ब्लड सप्लाय ऑफ किडनी खूप इंटरेस्टिंग आहे किंवा थोडासा वेगळा आहे, कारण बाकी ऑर्गन्समध्ये आपण काय लिहितो, 2 ते 3 आर्टरींची नावं लिहितो. तर किडनीचा ब्लड सप्लाय बघायला गेलं तर ॲबडॉमिनल आर्टा ॲट द L2 लेवल, तिथून रिनल आर्टरी, 5 सेगमेंटल आर्टरीज, त्यानंतर ईच सेगमेंट आर्टरी, लोबार आर्टरीकडं, इंटरलोबार आर्टरी, आर्क्युएट आर्टरी, इंटरलोब्युलर आर्टरी, त्यानंतर ॲफरंट आर्टरी ऑर ग्लोमेरुलस, इफरंट आर्टरीलन, तिथून पेरिट्युबर प्लेक्सस, इंटरलोब्युलर वेन, आर्क्युएट वेन, इंटरलोबार वेन, लोबार वेन, सेगमेंटल वेन, 5 सेगमेंटल वेन्स, रिनल वेन आणि इन्फिरियर वेना कावा. तर असा ब्लड सप्लाय आहे किडनीचा. तुम्ही जर बघितलं तर ज्या आर्टरी आहेत त्याच्या ऑपोजिट नंतर खालून वेन्स, म्हणजे पाठांतरासाठी तुम्हाला खूप सोपं आहे. तर हा जो तुम्हाला डायग्राम दिसत आहे किंवा फिगर दिसत आहे ती व्यवस्थित पाठ करा. हा ब्लड सप्लाय आहे किडनीचा. त्यानंतर लिम्फॅटिक ड्रेनेजमध्ये लॅटरल आऑर्टिक नोड्स, नर्व सप्लायमध्ये सप्लायड बाय द रिनल प्लेक्सस, सिम्पॅथॅटिक नर्वमध्ये T10 to L1 मेनली व्हॅसोमोटार आणि अफ्रंट नर्व्स बिलॉंग टू द सेगमेंट T10 to the T12. त्यानंतर हिस्टॉलॉजी. आता किडनीची हिस्टॉलॉजी काय आहे, त्यामध्ये 2 स्ट्रक्चर असतात, एक कॉर्टेक्स आणि एक मेडुला. कॉर्टेक्समध्ये ग्लोमेरुलाई, प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल्स, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल्स आणि कलेक्टिंग डक्ट दिसतात. आणि मेडुला शोज कलेक्टिंग डक्ट, लूप ऑफ हेनले, डिसेंडिंग अँड असेंडिंग लिम्स, कॅपिलरीज अँड कनेक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर किडनीची क्लिनिकल ॲनाटॉमी किंवा अप्लाइड ॲनाटॉमी, त्यामध्ये इन द सर्जिकल एक्सपोजर ऑफ किडनी वेन समटाइम्स 12 rib is resected for easier delivery of the kidney. Danger of opening the pleural cavity must be borne in mind. The lower border of pleura lies in between 12th rib and diaphragm. म्हणजे जेव्हा आपण 12th ribचे तिथे हे करत असतो तेव्हा तिथे प्लुरल कॅव्हिटी हे होऊ शकते, ओपनिंग होऊ शकते. तर ती एक काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर द ऑर्डर ऑफ स्ट्रक्चर्स फ्रॉम अँटेरियर टू द पोस्टेरियर साइड बिंग डायफ्राम, प्लुरा अँड रिब. when the 12th rib is absent or it is too short to be felt, the 11th rib may be mistaken. म्हणजे कधी कधी आपण 12th rib समजून 11th ribला काहीतरी हे करू शकतो. त्यामुळे ते एक काळजी तिथे घ्यायची आहे. थर्ड पॉईंट आहे, द अँगल बिटवीन द लोअर बॉर्डर ऑफ 12th rib and outer border of the erector spinae is known as renal angle. It overlies the lower part of kidney. Tenderness in the kidney is elicited by applying pressure over this angle. म्हणजे आपल्याला रिनल अँगल असतो एक, तिथून आपल्याला टेंडरनेस कळतो. तर ती एक त्याची क्लिनिकल ॲनाटॉमी आहे. त्यानंतर किडनी मे बी ट्रान्सप्लांटेड इन सिलेक्टेड केसेस. किडनी ट्रान्सप्लांटेशन सुद्धा होते. इन केसेस ऑफ क्रोनिक रिनल फेल्युअर डायलिसिस नीड्स टू बी डन. इट कॅन बी डन ॲज अ पेरिटोनियल डायलिसिस ऑर हिमोडायलिसिस. त्यानंतर पाल्पेशन ऑफ किडनी इज बाय मॅन्युअल. वन हँड इज प्लेस्ड इन फ्रंट अँड अदर हँड बिहाइंड द फ्लँक. लोअर एंड पोल ऑफ द किडनी बिकम्स पाल्पेबल ऑन डीप इन्स्पिरेशन. त्यानंतर फ्लोटिंग किडनी. ऑन डीप इन्स्पिरेशन किडनी कॅन मूव अप अँड डाऊन with the renal fascia. Then posterior layer of renal fascia can be sutured with diaphragm and kidney can be fixed in the position. नेक्स्ट आहे कॉमन डिसीजेस ऑफ किडनी जसे की नेफ्रायटिस, हायलोनेफ्रायटिस, ट्युबरक्युलोसिस ऑफ किडनी, ट्यूमर, रिनल स्टोन्स. हे सर्व क्लिनिकल ॲनाटॉमीमध्ये येतं किडनीच्या.
त्यानंतर युरिनरी सिस्टीममधला आपला नेक्स्ट ऑर्गन आहे तो म्हणजे युरेटर. युरेटरसुद्धा तुम्हाला कधी कधी SAQला विचारले जातो. SAQचा प्रश्न आहे, प्रिव्हियस इयरला बऱ्याचदा विचारलेला आहे. द युरेटर्स आर द पेअर ऑफ नॅरो थिक वॉल्ड मस्क्युलर ट्यूब्स विच कन्वे द युरिन फ्रॉम किडनीज टू द युरिनरी ब्लॅडर. म्हणजे किडनीकडून युरिनरी ब्लॅडरकडे युरिन घेऊन जातात, त्यांना आपण युरेटर्स असं म्हणतो. त्याचं डायमेन्शन दिलेलं आहे. इच युरेटर इज 25 सेंटीमीटर किंवा 10 इंचेस लॉंग, ऑफ विच द अप्पर पार्ट म्हणजे 5 इंचेस लाईज इन द ॲबडोमन अँड लोअर हाफ 5 इंचेस लाईज इन द पेल्विस. इट मेजर्स अबाउट 3 mm इन द डायमीटर बट इज स्लाइटली कन्स्ट्रिक्टेड ॲट 5 प्लेसेस. 5 ठिकाणी ते थोडं कन्स्ट्रिक्टेड असतं. त्यानंतर कोर्स. आता कोर्स म्हणजे काय तर ते कुठून कुठे जातं, कसं जातं. तर द युरेटर बिगिन्स विथ द रिनल सायनस ॲज अ फनेल शेप डायलेशन कॉल्ड ॲज रिनल पेल्विस. सुरुवातीच्या भागाला रिनल पेल्विस म्हणतात. द पेल्विस इश्यूज फ्रॉम द हायलस ऑफ द किडनीच्या हायलसमधून बाहेर येतं. डिसेंड्स अलॉंग इट्स मेडियल मार्जिन ऑर पार्टली बिहाइंड इट, थोडंसं त्याच्या मागून. ग्रॅज्युअली इट नॅरोज टी द लोअर एंड ऑफ किडनी. The ureter passes downwards and slightly medially on the tips of transverse process and the psoas major muscle and enters the pelvis by crossing in front of the termination of common iliac artery. त्यानंतर in the lesser or the true pelvis, the ureter at first runs downwards and slightly backwards and laterally. Following the anterior margin of the greater sciatic notch, opposite the ischial spine, it turns forwards and medially to reach the base of urinary bladder. म्हणजे urinary bladder पर्यंत जाऊन पोचते. नेक्स्ट आहे नॉर्मल कन्स्ट्रिक्शन्स. आता आपण बघितलं होतं की त्याला 5 कन्स्ट्रिक्शन्स असतात, तर ते कुठे कुठे असतात. द युरेटर इज स्लाइटली कन्स्ट्रिक्टेड ॲट 5 प्लेसेस. पहिलं ॲट द पेल्विक युरेट्रिक जंक्शन, त्यानंतर दुसरं ॲट द ब्रीम ऑफ लेसर पेल्विस, तिसरं पॉईंट ऑफ क्रॉसिंग ऑफ युरेटर बाय डक्स डेफरन्स ऑर ब्रॉड लिगामेंट ऑफ युटेरस, चौथं ड्युरिंग इट्स ऑब्लिक पासिंग थ्रू द ब्लॅडर वॉल, आणि पाचवं ॲट इट्स ओपनिंग इन द लॅटरल अँगल ऑफ ट्रायगोन ऑफ ब्लॅडर. तर हे त्याचे 5 नॉर्मल कॉन्स्ट्रिक्शन आहेत, तुम्हाला माहिती पाहिजे त्यांचं लोकेशन. त्यानंतर रिलेशन्स ऑफ युरेटर. रिनल सायनस इज रिलेटेड टू रिनल वेसल्स. आउटसाइड द किडनी अँटिरियरली रिनल वेसल असतात, पोस्टेरियरली सॉस मेजर मसल असते. त्यानंतर ॲबडॉमिनल पार्ट इज रिलेटेड अँटिरियरली ऑन द राईट साईड, थर्ड पार्ट ऑफ ड्युओडेनम, पेरिटोनियम, रूट ऑफ मेसेंट्री आणि टर्मिनल पार्ट ऑफ द इलियम. युरेटरची जर डायग्राम तुम्ही इथे बघितली, जे आत्तापर्यंत आपण थेरी बघितली ती तुम्हाला लगेच समजून येईल. एक किडनी असते, त्याच्या हायलममधून युरेटर बाहेर येतो, रिनल पेल्विस म्हणतो आपण. त्याच्यानंतर त्याला खाली 5 कन्स्ट्रिक्शन असतात, ते सुद्धा तुम्हाला डायग्राममध्ये दिसतील. आणि मग एक पाईप लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण युरेटर म्हणतो. तर ही एक सिंपल डायग्राम तुम्हाला युरेटरच्या क्वेश्चनमध्ये काढायची आहे. त्याचे 5 कन्स्ट्रिक्शन दाखवायचे आहेत, त्याचा असा थोडासा कर्व रूट दाखवायचा आहे. ती तुमची युरेटरची डायग्राम रेडी झाली. त्याच्यानंतर रिलेशन्स आपण कंटिन्यू करूया. ऑन द लेफ्ट साईड पेरिटोनियम, सिग्मॉइड कोलॉन आणि सिग्मॉइड मिझोकोलॉन. पोस्टेरियरली असतं सॉस मेजर, टिप ऑफ ट्रान्सवर्स प्रोसेस. मेडियली असतं राईट साईडला इन्फिरियर वेना कावा, लेफ्ट साईडला लेफ्ट गोनॅडल वेन. त्यानंतर हे झालं ॲबडॉमिनल पार्ट. नेक्स्ट आहे पेल्विक पार्ट. पोस्टेरियरली इंटेरियर इलियाक आर्टरी असते. लॅटरली मेल्समध्ये डक्टस डिफरन्स असतं आणि फिमेल्समध्ये राऊंड लिगामेंट ऑफ युटरस असतं. आणि पाचवा असतो इंटरवेसिक्युलर पार्ट. तर अशा प्रकारे त्याचे रिलेशन्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट युरेटरचा ब्लड सप्लाय. युरेटर इज सप्लायड बाय 3 सेट्स ऑफ लॉंग आर्टरीज. पहिलं अप्पर पार्ट रिसिव्स द ब्रांचेस फ्रॉम रिनल आर्टरी. इट मे ऑल्सो रिसिव्ह ब्रांचेस फ्रॉम गोनॅडल ऑर कोलिक वेसल्स. अप्पर पार्टला झाला. मिडल पार्टला कोणाचा सप्लाय असतो, तर रिसिव्स द ब्रांचेस फ्रॉम आओर्टा. इट मे ऑल्सो रिसिव्ह ब्रांचेस फ्रॉम गोनॅडल ऑर इलियाक वेसल्स. त्यानंतर तिसरा आहे पेल्विक पार्ट. इट इज सप्लायड बाय द ब्रांचेस फ्रॉम द वेसिकल अँड मिडल रेक्टल ऑर युट्राइन वेसल्स. असं 3 पार्टमध्ये त्याला डिवाइड झालेलं आहे आणि तसंच वेगवेगळा सप्लाय दिलेला आहे. त्यानंतर नर्व सप्लाय. युरेटर इज सप्लायड बाय द सिम्पॅथेटिक फ्रॉम T10 to L1 सेगमेंट्स आणि पॅरासिम्पॅथेटिक फ्रॉम S2 to S4 सेगमेंट्स. तर हा त्याचा होता ब्लड सप्लाय आणि नर्व सप्लाय. त्यानंतर आता ह्या व्हिडिओचा शेवटचा आणि युरेटरचा शेवटचा पार्ट तो म्हणजे क्लिनिकल ॲनाटॉमी. त्यामध्ये युरेटरिक कोलिक. दिस टर्म इज यूज फॉर सिव्हिअर पेन ड्यू टू युरेटरिक स्टोन ऑर कॅल्क्युलस विच कॉजेस स्पाझम ऑफ द युरेटर. त्यामध्ये ते वाचून घ्या एकदा. युरेटरिक स्टोन. अ युरेटरिक स्टोन इज लायबल टू बिकम इम्पॅक्टेड ॲट द वन ऑफ द साइड्स ऑफ नॉर्मल कन्स्ट्रिक्शन. म्हणजे आपण जे 5 साईड बघितल्या नॉर्मल कन्स्ट्रिक्शनच्या, त्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी स्टोन फॉर्म होतो आणि तिथे ब्लॉकेज थोड्या प्रमाणात तयार होतं. एक्झाम्पल पेल्वे युरेटरिक जंक्शनला होऊ शकतं, ब्रीम ऑफ पेल्विसला होऊ शकतं, इंट्रावेसिक्युलर कोर्सच्या ठिकाणी होऊ शकतं. तर ही होती युरेटरची क्लिनिकल ॲनाटॉमी. तर या होत्या किडनी आणि युरेटर संबंधित नोट्स. तर आज आपण या व्हिडिओमध्ये युरिनरी सिस्टीममधील 2 टॉपिकच्या नोट्स बघितलेल्या आहेत. हा आपला पार्ट 1चा व्हिडिओ होता. नेक्स्ट आपण पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये राहिलेले जे युरिनरी सिस्टीममधले पार्ट्स आहेत, जसे की युरिनरी ब्लॅडर झालं, युरेथ्रा झालं, तर त्याच्या नोट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तो सुद्धा व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. तसंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया लवकरच पुन्हा ह्याच्याच नेक्स्ट पार्टच्या व्हिडिओमध्ये, पार्ट 2मध्ये. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.